तालुक्याच्या विकासासाठी काम करू, सर्वांना सोबत घेऊन आमच्या सभापतीताई कमलताई शिळकंदे असतील आणि आमचे 16 सदस्य असतील. आता पंचायत समितीचे आम्ही 16 जण तालुक्याच्या विकासासाठी व्हिडिओ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. ज्या पक्षाकडनं निवडून आलात त्या पक्ष सोडून दुसऱ्या शिवसेनेला मदत केली, काय सांगायचं? मी उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षात आहे आणि या पुढील काळामध्ये देखील त्याच पक्षात. पक्षाचा आदेश आहे अशा प्रकारचं काही? त्यावर आपण पक्ष, आमचे संघटना आणि आपण सर्व पक्ष अधिकाऱ्यांना. साहेब काय सांगाल, तुमच्याकडे काय झाली होती, नंतर एक माघार झाली, तुम्ही भाजपला पाठिंबा दिला? भाजपला पाठिंबा दिला. उमेदवार आम्ही आमच्या पक्षाच्या सभापतीपद आम्हाला राखता येईल का असा आमचा पक्षाचा प्रयत्न होता, पण सदस्यांनी थोडा कमी पाठिंबा दिल्यामुळं आम्हाला अपयश आलेलं आहे. असो, आता पुढील कार्यकाल सभापती आणि उपसभापती हे जे ज्यांना मान मिळालेला आहे त्यांच्या आधिपत्याखाली आपण तालुक्याच्या दृष्टीनं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. थांबा 1 मिनिट. फेटे माझा पटापट ना 2 मिनिट. फेटे माझा पहिलं पटापट. हो कुठे फेटे दादा नागड साहेब, जुन्नर पंचायत शिवसेनेचा भगवा फडकलाय, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? शिवनेरवरती गेल्या विधानसभेच्या माध्यमातून सुद्धा भगवा फडकला आणि आता सुद्धा पंचायत समितीचा भगवा फडकला. याशिवाय अजून काय प्रतिक्रिया द्यायची? जुन्नर तालुका हा शिवसेनेचा आहे, हा भगव्याचा आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? आज जुन्नर पंचायत समितीवर शरददादाच्या माध्यमातून आणि आपल्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवजन्मीवरती जो भगवा फडकला आहे त्या भगव्याला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न मी माझ्या येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. तुम्ही आदिवासी भागातलं प्रतिनिधित्व करता, सभापती झालाय. आदिवासी भागातले रस्ते खराब आहे, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे, कुठले विषय मार्गी लावाल? आणि साहेब, आत्ता हा आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही आनंदाच्या क्षणामध्ये कोणत्याही विकास कामावर सध्या तरी करू शकत नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या खुर्चीसाठी बसलेलो आहे आणि ज्या खुर्चीवर बसलेलो आहे तो नक्कीच आदिवासी भागातला विकास किंवा सगळ्या भागाचा विकास करण्यासाठी या खुर्चीवर बसलेलो आहे. आम्ही नक्कीच न्याय देणार आहे. धन्यवाद.